नमस्कार. संवाद यात्रा या पॉडकास्टमध्ये मी रसिका जोशी आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करते. संवाद यात्रा काय आहे? तर ज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, कृषी व्यवसाय, आरोग्य आणि ह्यासारख्या विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींना आम्ही इथे बोलावून त्यांच्या मुलाखती सादर करणार आहोत. त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्यांचे विचार जाणून घेणार आहोत. तसंच जनसामान्यांच्या जीवनाशी निगडीतही विविध प्रश्न याच्यामध्ये समाविष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि हा संपूर्ण प्रवास म्हणजेच संवाद यात्रा असेल. आज संवाद यात्रेच्या पहिल्या भागामध्ये आपण भाषा ह्या विषयावरती बोलणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याबरोबर आज आहेत लेखक, माध्यम तज्ज्ञ आणि संवाद यात्राचे संपादक रविराज गंधे. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं खूप स्वागत. सर, आज आपण भाषा या विषयावर बोलतोय, तर मला पहिलाच प्रश्न हा असा विचारावासा वाटतो की भाषेचं चलन नेमकं केव्हा आणि कसं झालं? भाषा वैज्ञानिकांच्या मतानुसार साधारणपणे 40 ते 50,000 वर्षांपूर्वी भाषेचं चलन सुरू झालं असावं. आता भाषा ही अशी गोष्ट आहे की ती एका रात्रीतून काही तयार होत नाही. हजारो वर्षांचा त्याला इतिहास असतो आणि एक प्रकारचं संक्रमणातून भाषा तयार होते. तर त्यापूर्वी साधारण 2.5 ते 3 लाख वर्षांपूर्वी माणूस जेव्हा आदिमानवी अवस्थेत होता, ज्याला होमोसेपियन ही प्रजाती आपण म्हणतो, त्यावेळेला अर्थातच भाषा नव्हती. मग कुठली भाषा वापरली जायची संवादासाठी? तर ती देहबोलीची भाषा होती. म्हणजे मोठमोठ्याने आवाज काढणे, ओरडणे, हातवारे करणे, हातांच्या खुणा करणे, झाडावर चढून मोठमोठ्याने लोकांना हाकारे देणे, अशा पद्धतीने हा संवाद साधला जायचा. हे त्याचं वैशिष्ट्य होतं. आणि आजही आपण पाहतो की त्या देहबोलीचा प्रभाव, आपली जी आदिम नैसर्गिक सवय आहे, त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर वापर करतो. किंबहुना बोलण्यातून, भाषेपेक्षा आपल्याला समोरच्या माणसाच्या देहबोलीतून त्याच्या मनातले विचार आणि भावना हे पटकन कळतात. म्हणजे आपल्याला राग आला तर चेहरा लालबुंद होतो, आपण हातांच्या मुठी आवळतो, जोरजोराने हातवारे करायला लागतो, ओरडायला लागतो. तर अशा प्रकारे आपण आपल्या भावना व्यक्त करतो. किंवा समोरच्याला जर होकार किंवा नकार द्यायचा असेल तर मान हलवून आपण हो किंवा नाही म्हणून सांगतो. तर अशा पद्धतीचा अजूनही आपल्यावर त्याचा प्रभाव नक्कीच आहे. आता दुसरं एक असं आहे की याच्यामध्ये हातांच्या चिन्हांचा वापर केला जातो. तो देखील तितकाच महत्त्वाचा आहे की आनंद झाला की आपण आनंदाने टाळ्या वाजवायला लागतो, हात हलवून आपण अभिवादन करतो. किंवा आता काळानुसार, बदलत्या जीवनशैलीनुसार ह्या हातांच्या चिन्हामध्ये देखील बदल होत गेलेले आहेत. आता तरुण पिढीचं जेव्हा लव यू हे सांगायचं असेल त्यांना, त्यावेळेला ते बोटांचा असा बदाम दाखवतात. किंवा एखादी गोष्ट आवडली असेल तर ती लाईक करायची असेल किंवा पटली असेल तर आपण थम्सअप दाखवतो. आणि आता हे केव्हा सुरू झालं हे मात्र मला माहिती नाही. म्हणजे जसं शास्त्रीय नृत्यामध्ये आमचे हस्ताच ज्याला आपण म्हणतो हँड मुवमेंट्स, तीच एक त्याची भाषा आहे. मग संगीत येतं, तुमचा अभिनय येतो, तर मला वाटतं हे सगळं एकमेकांशी जोडलेलंच आहे. बरोबर. मग भाषेमध्ये नेमके शब्द आणि वाक्य कशी आली? आता भाषा तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा असा मुद्दा आहे की माणूस हा नेहमी निसर्गापासून शिकत आला, निसर्गाची नक्कल करत आला. त्याला बायोमिमिक्री असं म्हणतात. आणि त्या गोष्टीतून शिकता शिकता भाषेचा जन्म झाला असावा, असा एक तर्क वैज्ञानिक मांडतात. म्हणजे कसं की वाऱ्याचा आवाज, झाडांची सळसळ, त्यानंतर पाण्याचा प्रवाह, खळखळ पाणी वाहतं तसं, त्यानंतर विविध प्रकारच्या प्राण्यांचे आवाज, याचा वापर करून शब्द तयार झाले असावेत. त्याचप्रमाणे मानवी ज्या भावना आहेत, वेदना म्हणा, आनंद म्हणा, दुःख म्हणा, तर ते व्यक्त करताना जे आपण जो आपल्याला श्वास लागतो किंवा ज्या पद्धतीचे आपण आवाज काढतो, आ, उई, अरे रे, आ, हू, तर त्या आवाजातून शब्द निर्माण झाले. आणि मग पुढं या शब्दांसाठी वापर केला तर त्यातून हा अर्थ ध्वनित होतो, असं एक चलन सुरू झालं. मग ती भाषा, त्यातले शब्द, वाक्यप्रयोग, मग त्यातलं व्याकरण, असं सगळं ते डेव्हलप होऊन आजची भाषा
समृद्ध प्रगत भाषा आज आपल्याला पाहायला मिळते. माणसाच्या आयुष्यात भाषेचं मानवी जीवनातलं नेमकं महत्व काय आहे? माणसाच्या जीवनामध्ये भाषेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाषेमुळं काय होतं, तर समाजाची बांधणी होते. एक माणूस दुसऱ्या माणसाला भाषेमधून आपली मतं, विचार, भावना व्यक्त करतो आणि ते त्याच्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळं एक सामूहिक मन तयार होतं, समूह तयार होतो. आणखीन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, व्यवहारामध्ये बऱ्याचशा गोष्टी सुकर होतात. भाषेचं दुसरं एक महत्त्वाचं असा आपल्या जीवनामध्ये फायदा होतो, की भाषेमुळं समाजामध्ये परिवर्तन होतं. समाजाचे विचार तुम्ही बदलू शकता. एखादी कल्पना किंवा चांगल्या गोष्टी रुजवायच्या असतील, तर त्या भाषेमधून आपण मांडतो आणि त्या समाजात रुजवल्या जातात. त्यामुळं भाषेमुळं लोकशिक्षण होतं. आज आपण इतिहास जर पाहिला, तर सगळे मोठे-मोठे देशभक्त, राष्ट्रीय नेते यांनी आपापल्या भाषणातून क्रांती घडवलेली आहे. तर हा एक त्याचा मोठा वैश्विक प्रभाव आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला नक्कीच याचा खूपच फायदा होतो भाषेचा. भाषेवर जर तुमचं प्रभुत्व असेल, तर तुम्ही तुमच्या नोकरी, व्यवसायात, रोजगारामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती करू शकता. तुम्हाला काय म्हणायचं हे तुम्ही समोरच्या माणसाला सांगू शकता, पटवून देऊ शकता. आयदर ते तुम्ही लेखनाच्या माध्यमातून सांगा किंवा बोलून सांगा. आज रिसेंटली एक बातमी आली होती UPSCच्या संदर्भामध्ये, की त्यांच्या परीक्षेमध्ये ते 2-3 ऑप्शन देतात, मराठी, इंग्रजी, हिंदी. तर ज्या मुलांनी इंग्रजी भाषा घेऊन परीक्षा दिल्या, तर ती सगळी मुलं अंतिम परीक्षेमध्ये पास झाली. परंतु ज्यांनी मराठी निवडलं होतं, तर ती मुलं मात्र काही उत्तीर्ण होऊ शकली नाही. तर असं का झालं? त्याचं कारण काय, मराठी भाषेतून लिहिताना, व्यक्त होताना त्यांना अनेक अडचणी जाणवल्या. वाक्यप्रयोग म्हणा, शब्द म्हणा किंवा विविध प्रकारचे दाखले म्हणा, त्यामुळे जो काही विषय विचारलेला होता, प्रश्न विचारलेला होता, त्याचं प्रभावीपणे त्यांना उत्तर देता आलं नाही किंवा मांडता आलं नाही. त्या तुलनेत इंग्लिशमधून चांगले रिझल्ट्स आलेले दिसतात. तर याचा आपल्याला असा अर्थ लावता येईल, की मुलांचा अजूनही पाहिजे तेवढा मराठी भाषेचा अभ्यास झालेला नाही. त्यामुळं मराठी भाषा काय किंवा कुठली भाषा काय, ही समृद्ध असणं गरजेचं आहे. त्याच्यावर प्रभुत्व मिळवलं तर आपल्या व्यक्तिगत जीवनात देखील त्याचा खूप फायदा होतो. सर, आपण बघतो की शिक्षणामध्ये, व्यवहारामध्ये, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी एका प्रमाण भाषेचाच आग्रह धरला जातो. म्हणजे प्रमाण भाषेचा वापर व्हावा असं म्हणतात. तर ते कितपत योग्य आहे? आता प्रमाण भाषेच्या संदर्भामध्ये अनेक वेगवेगळी मतमतांतर आहे आणि या संदर्भातला अतिशय जुना असा हा वाद आहे. आता मुळात पहिल्यांदा प्रमाण भाषा कशाला म्हणायचं? हाच एक प्रश्न माझ्या मनामध्ये नेहमी येतो. कारण आपण जी भाषा बोलतो, त्यामध्ये विविध भाषांचे अनेक शब्द असतात. आज आपल्या देशावर पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिश अशा अनेक मुघल राजवट होती. अशा अनेक राजवटींनी त्याच्यावर सत्ता गाजवलेली आहे आणि त्यांचे शब्द, त्यांच्या भाषा, त्यांच्या संस्कृतीचे संदर्भ आपण आपल्या रोजच्या व्यवहारात वापरतो आणि त्याची आपल्याला कल्पनाही नसते, की इतके वेगवेगळ्या भाषेतले शब्द आपण वापरत असतो. उदाहरणार्थ इमारत, त्याच्यानंतर कागद, रुमाल, राजीनामा, हे सगळं शब्द जे आहेत ते अरबी फारसी आहेत किंवा इंग्रजीचा म्हटलं तर बऱ्याच वेळेला आपण म्हणतो नीट बस. तर नीट हा इंग्लिश शब्द आहे, NEAT, वरांडा वगैरे. तर आपण सरसहट तारीख हा शब्द आहे. तर तारीख हा उर्दू शब्द आहे. तर सावरकरांनी याला पर्यायी अनेक शब्द दिलेले आहेत. तर त्यामुळं हीच भाषा प्रमाण आहे असं आपल्याला काही म्हणता येणार नाही. पण हे एक मात्र नक्की, की जेव्हा मोठ्या समूहाला उद्देशून आपण बोलतो किंवा काही लिहितो, त्यावेळेला मात्र प्रमाण भाषेचा आग्रह आपल्याला करता येईल आणि प्रमाण भाषेमध्ये असेल तर लोकांकडनं ते जास्त चांगल्या पद्धतीने त्याचं आकलन होतं. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी असा आग्रह धरला जातो. पण आपण जर पाहिलं तर शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये, नोकरी व्यवसायाच्या इंटरव्ह्यूजच्या ठिकाणी, एंट्रन्स परीक्षा या सगळ्याच ठिकाणी अ, इंग्रजीचाच वापर केलेला आपल्याला दिसतो. मग असं असताना मराठी ही ज्ञानभाषा व्हावी हा आग्रह कितपत योग्य आहे आणि तो शक्य आहे का? तुला बहिणाबाईंच्या कविता माहिती असतील. बहिणाबाईंनी म्हटलेलं होतं,
की भाकरी का करपली, घोडा का आडला, तर तो न फिरवल्यामुळं. त्यामुळं कुठल्याही गोष्टीचं चलन झालं नाही, त्याचा वापर झाला नाही, तर ती गोष्ट अस्तित्वात राहत नाही. 150-200 वर्षापूर्वी जेव्हा आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यावेळेला लॉर्ड मेकॉलेने ब्रिटिशांना सल्ला दिला की आपल्याला भारतावर जर राज्य करायचं असेल, तिथे प्रशासन जर राबवायचं असेल, तर इंग्रजी भाषा सक्तीचं करणं गरजेचं आहे, शिक्षणासाठी आणि प्रशासनासाठी. आणि म्हणून मग इंग्रजीतून शिक्षण द्यायला सुरुवात झाली. इंग्रजी ही प्रशासनाची भाषा झाली. आणि त्यावेळेला त्यावेळच्या समाजाला नोकरी व्यवसायाची गरज असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंग्रजीचं आत्मसात करण्याचा एक प्रवाह सुरू झाला. त्यामुळं आपल्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर इंग्रजीमध्ये प्रभुत्व मिळवलं. आणखीन सरकारी दरबारी मोठमोठ्या नोकऱ्या देखील मिळवल्या. तर हा एक त्याच्या पाठीमागं सुप्त हेतू होता, मातृभाषेकडे दुर्लक्ष होण्याचा. आणि हीच ती वेळ होती, जर त्यावेळेला मातृभाषेतून किंवा प्रादेशिक भाषेतून जर शिक्षण दिलं गेलं असतं, तर ती ज्ञानभाषा होण्याची शक्यता होती. परंतु इंग्रजांचा असा एक मतप्रवाह होता की प्रादेशिक भाषांमधनं जर यांचं शिक्षण झालं भारतीयांचं, तर ते हुशार होतील, चलाक होतील आणि बंड करून उठतील, आपल्या विरुद्ध आपलं सत्ता धोक्यात येऊ शकते. तर म्हणून यांना इंग्रजीतूनच आपण शिक्षण दिलं पाहिजे. दुसरं एक त्याच्यामध्ये असं कारण सांगितलं जातं, म्हणजे माडगावकरांचं मुंबईचं वर्णन हे जे पुस्तक आहे, त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की त्यावेळेला इंग्रजी आपण शिकावं, बॅरिस्टर व्हावं, परदेशात जावं, हा मतप्रवाह एवढा मोठा होता की मराठी लोकांनीच मराठी भाषेकडे दुर्लक्ष केलं आणि इंग्रजीला जवळ केलं. हे म्हणजे दुर्दैवी असलं तरी सत्य होतं आणि त्याचे परिणाम नंतरच्या काळात दिसले. कारण बऱ्याच वेळेला काही इंग्रजांनी मराठीतून ज्ञानदान करण्याचे प्रयत्न नंतर केले. विद्यापीठामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचे विषय हे मातृभाषेतून मराठीने शिकवले जायचे. परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र स्वातंत्र्यानंतर आणि आत्ताच्या पिढीमध्ये मात्र आपण इंग्रजी शिक्षणाला प्राधान्य दिलं आणि मातृभाषा मात्र हळूहळू हद्दपार होत गेली शाळांमधनं. तर त्यामुळं ज्ञानभाषा होणं गरजेचं होतंच, परंतु त्याची आता वेळ गेली आहे असं मला वाटतं. असं म्हणतात की आपल्या मातृभाषेमध्ये आपण विचार केला की आपण मग इतर कुठल्याही भाषेमध्ये सहज व्यक्त होऊ शकतो, ती बोलू शकतो, लिहू शकतो. मग असं असताना मातृभाषेतनं शिक्षण देणं कितपत प्रभावी ठरेल? खूप प्रभावी ठरतं. मातृभाषेतून जर शिक्षण दिलं गेलं तर त्याचा महत्त्वाचा फायदा असा होतो की मुलं तो विषय पटकन आत्मसात करतात. कारण मातृभाषा, त्याची संस्कृती, त्याचा भवताल याची त्याला चांगली ओळख असते आणि त्यातले सारे संदर्भ आणि दाखले हे मातृभाषेतून शिकवताना दिले जातात. तर त्याऐवजी जर इंग्रजी किंवा अन्य भाषेतून जर आपण शिकण्याचा प्रयत्न केला मुलांनी, तर पहिल्यांदा ती भाषा शिकावी लागते, त्याचं ग्रामर शिकावं लागतं. संपूर्ण जो भवताल असतो भाषेचा आणि भाषेमुळे निर्माण झालेल्या संस्कृतीचा, तो पूर्णपणे बदललेला असतो. त्यामुळं विषय समजणं जरा कठीण जातं असं मला वाटतं. तरी देखील आज एकूण चित्र असं आहे की मोठ्या प्रमाणावर तरुण मंडळी ही वेगवेगळ्या प्रकारच्या जागतिक भाषा हे सहज आत्मसात करतायत. म्हणजे ती इंग्रजी असेल, फ्रेंच असेल, जर्मन असेल, कोरियन असेल, तर ह्या सगळ्या भाषामधून शिक्षण घेऊन आत्मसात करतात. आणखीन मोठ्या प्रमाणावर त्याचं चलन आता जगभर सुरू झालेलं आहे. मातृभाषेचा शिक्षणाचा जेव्हा मुद्दा येतो, त्यावेळेला काही तांत्रिक अडचणी आपल्याला जाणवतात. म्हणजे असं की इंग्रजीमधनं, हिंदीमधून शिक्षण देणारे शिक्षक मोठ्या प्रमाणावर आपल्याला उपलब्ध होतात. परंतु मातृभाषेतून किंवा ती जी लोकभाषा आहे वेगवेगळ्या समाजाची, तर त्या भाषांमधून शिक्षण देणारे शिक्षक उपलब्ध होत नाहीत, की त्यातले पुस्तकं नाहीत, अभ्यासक्रम देखील नाही. उदाहरणार्थ मेळघाटामध्ये जी कोरकू भाषा बोलली जाते, तर त्या भाषेमध्ये कितीतरी वर्ष त्या भाषेतली पुस्तकच उपलब्ध नव्हती. किंबहुना ती भाषा जाणणारे, समजणारी शिक्षक देखील नव्हते. तर आता मात्र काही वर्षांपासनं प्राथमिक पातळीवर केंद्र सरकारनं कोरकू भाषेतून शिक्षण देणारी पुस्तकं प्रसिद्ध करायला सुरुवात केलेली आहे. तर अशा पद्धतीच्या काही तांत्रिक अडचणी मातृभाषेतून शिक्षण देण्यामध्ये नेहमी येतात.
त्यावर कशी मात करता येईल याचा विचार केला पाहिजे. आपल्या भारतामध्ये लोककला, लोकसंस्कृतीची मोठी परंपरा आहे, ज्याला आपण फोक कल्चर म्हणतो. आणि त्याचा वापर समाज प्रबोधनासाठी आपण करत आलो आहोत. त्यातून आपल्या संस्कृतीची ओळख होते. प्रत्येक राज्याची अशी लोककला आहे. तर मग लोककलेचं एक माध्यम जर आपण बघितलं, तर त्यातून भाषा संवर्धनच एक प्रकारे होतं. मग अशा पद्धतीने आपली मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी, त्याचा अधिकाधिक विकास करण्यासाठी अजून काय करता येईल? खरं म्हणजे गेल्या अनेक दशकांपासनं मराठी भाषेचा विकास व्हावा, संवर्धन व्हावं यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर संमेलनं भरवतो. वाचनालय सुद्धा आहेत, ते देखील सक्रिय आहेत. जिल्हा पातळीवर आपण वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य मेळावे घेतो. त्यातून मोठ्या प्रमाणावर पुस्तकांची विक्री देखील होते. परंतु पाहिजे तशा पद्धतीने मराठी भाषा रुजली आहे असं काही जाणवत नाही. वाचन संस्कृती ही दिवसेंदिवस लयाला चाललेली आहे. तर याच्यामध्ये एक महत्त्वाचं कारण असं की शिक्षणाचा आणि भाषेचा तसा डायरेक्ट काही संबंध नाही आहे. म्हणजे तरुण पिढीला असं वाटतं की माझ्या रोजगाराची, शिक्षणाची जी भाषा असेल ती पहिल्यांदा मी आत्मसात करावी. त्यामुळे कॉलेजमध्ये असताना जेवढं काही मराठी मुलं शिकतात, वाचतात, त्याच्यानंतर पुढे ते काही कंटिन्यू होत नाही. हा त्यातला एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. दुसरं असं की एक कल्चरल डिप्लोमसी म्हणून एक प्रकार असतो, की बरेचसे देश वेगवेगळे आपल्या देशाची संस्कृती, आपल्या देशाची भाषा याचा प्रसार, प्रचार वेगळ्या देशामध्ये व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करतात. आणि त्याद्वारे त्यांची इमेजही तयार होते. त्याचप्रमाणे व्यापार देखील होतो. म्हणजे उदाहरणार्थ आज चायना मोठ्या प्रमाणावर अमेरिकेमधल्या विद्यापीठांमध्ये मॅन्डरिन शिकवण्यासाठी अनुदान देते. तिथे त्यांनी प्राध्यापकांच्या नेमणुका केलेल्या आहेत. तर हेतू काय, की जेवढी शक्य असतील तेवढी मॅक्झिमम सगळी सायन्सेस ही मॅन्डरिनमधून शिकावी. आणि मग ते शिकलेली जी माणसं आहेत त्यांचा वापर त्यांना चायनामध्ये करता येईल. तर अशा जगभर हे वेगवेगळ्या प्रकारे भाषेकडे पाहिले जातं. त्या तुलनेमध्ये आपल्याकडं आपण फक्त मराठी भाषेचाच विचार नुसता उत्सवी पातळीवर करतो असं मला वाटतं. तर त्यामुळं आता जो बदललेला परिप्रेक्ष्य आहे मराठी भाषेचा, त्यामुळे मराठी भाषेचा विचार हा ऐतिहासिक, सांस्कृतिक किंवा अभिमानाच्या दृष्टिकोनातून करता येणार नाही. तर हा जगाचा बदललेला जो संदर्भ आहे त्या दृष्टीने करावं लागेल असं मला वाटतं. सर, प्रादेशिक भाषावाद सध्या खूप प्रबळ होतोय. मग असं असताना धाक दाखवून, दमदाटी करून सक्तीने मराठी बोलून घेतली जातीये. तर हे कितपत योग्य आहे? नाही, हे अजिबात योग्य नाही. अशा पद्धतीने धाक दाखवून, सक्ती करून कोणाला मराठी बोलायला लावणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे, की भारतीय घटनेनुसार व्यवहाराची आणि प्रशासनाची भाषा ही हिंदी आणि इंग्रजी राष्ट्रीय पातळीवर ही ठरवली गेलेली आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि राज्य पातळीवर त्या प्रादेशिक भाषांमधनं व्यवहार व्हावा अशी अपेक्षा असते. म्हणजे तो पत्रव्यवहार शासनाचा असेल किंवा रोजचा व्यवहार असेल. तर आपापल्या परीने हे सगळं पाळलं जातं. तर या पार्श्वभूमीवर पर्टिक्युलर एका भाषेमधूनच बोललं पाहिजे किंवा लिहिलं पाहिजे असा आग्रह धरणं चुकीचं आहे. दुसरं असं की प्रत्येक माणसाचं भाषेशी एक भावनिक नातं असतं. आज जेव्हा दुसऱ्या राज्यातून माणसं इथे येतात, तर तेव्हा त्या भाषेची एक संस्कृती, त्या भाषेचा संपूर्ण भवताल हा त्यांच्याशी जोडला गेलेला असतो. त्यामुळं सहजासहजी पटकन त्यांना ती भाषा आत्मसात करणं कठीण जातं. तरी पण आपण असं जर पाहिलं ना, की अनेक अमराठी लोकं आहेत महाराष्ट्रामध्ये, जे उत्तम मराठी बोलतात, लिहितात, त्यांना समजतं. नाटकं पाहतात मोठ्या प्रमाणावर, मराठी सिनेमे पाहतात, गाणी ऐकतात. त्यामुळे ते तशा वेगळ्या अर्थानं संस्कृतीशी समरसच झालेला आहे. तर त्यामुळे वेगळ्या अर्थाने आणखीन त्यांचा मराठीचा वापर तुम्ही करावा, असा आग्रह धरणं चुकीचं आहे असं मला वाटतं. प्रेमानं, समजुतीनं त्याचा प्रसार, प्रचार करून तुम्ही कोणाला आवाहन करून जर बोलायला सांगितलं, तर ते नक्कीच त्याचं स्वागत झालं पाहिजे. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला आपण पाहतो, की दुकानांच्या पाट्या बदलाव्या मराठीमध्ये वगैरे. पण तो एक अत्यंत हास्यास्पद प्रकार आहे. त्याचं कारण काय, की त्यामध्ये देखील शुद्ध मराठीचा किंवा प्रमाण मराठीचा वापर होतच नाही.
म्हणजे समजा एक सुरेश हेअर कटिंग सलून असं इंग्लिशमध्ये एकदा लिहिलं, तर पुन्हा देवनागरीमध्ये सुरेश हेअर कटिंग सलून असं लिहितो. तर मग केश कर्तनालय असं लिहायला पाहिजे. तर अशा अनेक गोष्टी आणि गोंधळाची परिस्थिती यामध्ये आहे. त्याचा नीट विचार केला पाहिजे. आणि हा एवढा खंडप्राय मोठा देश आहे. या देशामध्ये भाषा भगिनीचं एक तत्व आहे. म्हणजे ज्या 14 भाषा आहेत, तर प्रत्येक भाषा एकमेकांना पूरक आहे आणि त्या सर्व भाषांचा आपण सन्मान केला पाहिजे आणि त्यातूनच आदान-प्रदान होणं हे संपूर्ण देशाच्या एकसंगतेसाठी आवश्यक आहे. सर, मराठी भाषेचं भविष्य काय असेल असं तुम्हाला वाटतं? आता बऱ्याच वेळेला असा विचार केला जातो जेव्हा वेगवेगळी माध्यमं आली, म्हणजे पूर्वी रेडिओ आणि टेलिव्हिजन हे 2च माध्यमं होती आणि नंतर मग वेगवेगळे चॅनेल्स आले, सोशल मीडियाचं चलन सुरू झालं. त्यावेळेला असं म्हटलं जातं की वर्तमानपत्राचा खप कमी होईल किंवा इतर माध्यमांवर त्याचा परिणाम होईल. तर तसं सहसा होत नाही. जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत तो प्राणपणानं ती मराठी भाषा जपण्याचा प्रयत्न करतो. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, की हळूहळू त्या मराठीचं चलन हे कमी होण्याकडं एक कल वाढलेला आहे. म्हणजे आज मराठी साहित्य, शास्त्रीय संगीत, भावसंगीत ऐकणारी जी माणसं आहेत, ती ही साधारण 40-50च्या पुढची आहेत. तर ती पिढी हळूहळू अस्तंगत होत गेली, तर ते जे संपूर्ण त्यातलं मराठी आहे, त्यातलं जे साहित्य आहे, त्यातलं संगीत आहे, हे जर नवीन पिढीने त्याचं स्वागत केलं नाही, त्याचं चलन जर झालं नाही, तर मात्र हळूहळू ती सगळ्या गोष्टी संपत जातील. आणि जेव्हा जेव्हा एखादी भाषा संपते, त्याबरोबर त्या भाषेमधलं साहित्य संपतं, संस्कृती लयाला जाते, त्यामध्ये झालेलं संशोधन देखील लोप पावलेलं असतं. तर त्यासाठी ते जर टिकायचं असेल, तर मोठ्या प्रमाणावर मला वाटतं हे भविष्य तरुणांच्याच हातात आहे. तरुणांनी जर ह्या सगळ्या गोष्टी आवडीने कुतूहल म्हणून जर त्या स्वीकारल्या आणि त्याचा आस्वाद घेतला, वापर केला दैनंदिन जीवनामध्ये, तर नक्कीच मराठी भाषा आणि त्या संदर्भातल्या सगळ्या कला ह्या जीवित राहतील. सर, आज तुम्ही इकडे आलात आणि तुम्ही भाषा हा सगळ्यांच्या अत्यंत जवळचा विषय आहे. त्याच्याबद्दल खूप नवीन माहिती दिलीत. तुमचा एक दृष्टिकोन आम्हाला समजला. रसिक हो, भाषा हा आपल्या सगळ्यांचा श्वास आहे. भाषा आपल्या सगळ्यांना एकमेकांशी जोडून ठेवते, बांधून ठेवते आणि म्हणूनच भाषेमुळे समाजामध्ये एक बांधलेपण राहतं, जसं आता सर म्हणाले. भाषा टिकली तर आपली संस्कृती टिकते. भाषेमुळे आपली समाजामध्ये एक ओळख असते. आपली अस्मिता, आपली संस्कृती जर टिकवायची असेल, तर आपल्याला आपली भाषा जगवायला हवी. नाहीतर काळाच्या ओघात ती नाहीशी होईल. आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी आपल्या मातृभाषेवर तर प्रेम करूया, त्यात अधिकाधिक बोलूया, त्यातलं वाचूया आणि दुसऱ्याला सुद्धा प्रेमाने ती भाषा शिकवण्याचा प्रयत्न करूया. तर भेटूया आपण संवाद यात्रेच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.